महायुतीचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये मुलाच्या विजयासाठी तळ ठोकून बसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक काही सोपी राहिलेली नाही अशी चर्चा होत आहे. याआधी लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात जे पाडापाडीचे राजकारण झाले याला कारणीभूत राधाकृष्ण विखे यांचे पुत्र विखे हेच आहेत असे लेखी पत्र भाजपाच्या माजी आमदारांनी दिले होते. त्यामुळे आमदारांची नाराजी आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. आता कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपाला नगरची जागा जिंकायची आहे. तसेच महाविकास आघाडीकडून आमदार निलेश लंके उमेदवार असल्याने विखे यांना अडचणच झाली आहे. तसेच भाजपाचे अनेक पदाधिकारी अद्याप प्रचाराला गेलेले नाहीत. त्यामुळे विखे विरोधात नाराजी आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तळ ठोकून बसले आहेत. कोणत्या परिस्थितीमध्ये आता ही निवडणूक जिंकायचीच असा निर्धार केल्यामुळे त्यांनी स्वतःची यंत्रणा कामाला लावलेली आहे. प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून नाराजी कशा पद्धतीने दूर करता येईल यासाठी बैठकीचा सपाटा मंत्री विखे यांनी सुरू केलेला आहे. सक्षम न्यूज 24 अहमदनगर.